तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार लोकांच्या सेवेकरता दिलेले आहेत, तुम्ही लोकांवर रुबाब करताय. दॅट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज भ्रष्टाचार. आणि ॲज अ सिटिझन्स आपण हे सगळंच्या सगळं बघतोय आणि याच्यावर काहीच करत नाही आहे. ही आपली मूकसंमती आहे आणि आपण म्हणून तो भ्रष्टाचार वाढतोय. हा पण नागरिक म्हणून तुमचा माझा भ्रष्टाचारच आहे. सो इट्स नॉट अबाउट मनी, इट्स अबाउट नॉट फॉलोइंग द प्रिन्सिपल्स ऑल्सो, नॉट डुईंग युअर राईट ड्युटीज ऑल्सो. दॅट्स ऑल्सो भ्रष्टाचार. माझ्यामध्ये हा जास्त भयानक आहे पैशापेक्षा. नेमका हा भ्रष्टाचार आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त खोल रुजलाय का? हो, मला असं वाटतं अगदी मुळापर्यंत पोचला आहे. तुमच्या माझ्या भारतामध्ये सध्या गुन्हा आणि शिक्षा याची व्याख्या काय आहे? जर मला कोर्टात हे सिद्ध करता आलं की हा गुन्हा मी केलेला नाही तर तो गुन्हा नाही आणि ते मला पचवता येईल, या प्रकारची एक सिस्टीम. दुसऱ्या प्रकारची सिस्टीम आहे की हा गुन्हा कधी सिस्टीममध्ये सिद्ध होणार नाही, या प्रकारे डिझाईन करून करायचं. पण शेवटी तर आहे पापच ना. मी ठरवलंय मी करणार नाही. दिस इज ऑल अबाउट इंटिग्रिटी विच इज मिसिंग. तर साहेबाची वृत्ती काय आहे की असलेल्या अधिनिष्ठ कर्मचाऱ्यांना रुबाब करणे आणि त्यांना झाडणे. हा रुबाब जर त्याला मेंटेन करायचा असेल तर त्याला वीकली मीटिंगमध्ये काही पॉइंट्स पाहिजे असतात त्या पर्टिक्युलर माणसाला झापायला. तुम्ही त्या साहेबाकडे तक्रार केल्यानंतर त्याला तो पॉइंट मिळतो आणि तो त्याच्या कनिष्ठाला त्या पॉइंटनुसार झापू शकतो. तर त्याला अशी धमकी मिळाली की तुझ्या साहेबाकडे जाईल आणि तुझा साहेब तुला आनंदाने झापेल, तर तो म्हणतो की तू साहेबाकडे जाऊ नको, मी तुझं काम करून देतो, मी माझा रुबाब थोडासा बाजूला ठेवतो. हा अनुभव आहे. बॉलिवूड फिल्म्स अख्ख्या त्याच्याच वरती बनतात की कुणीतरी प्रामाणिक माणूस असतो आणि मग तो काहीतरी सिस्टीम मधल्या कोणातरी विरुद्ध तक्रार करायला जातो, मग त्याचीच पोरगीच पळवून नेतात, मग त्याच्या घरावरच हल्ला होतो आणि मग त्याची फॅमिली गोत्यात येते. कुठल्याही गोष्टीची तक्रार करा किंवा कुठल्याही साहेबाला टोकायला जा म्हणजे काहीतरी तो आपल्या केसमध्ये प्रॉब्लेम आणणार, मला काहीतरी त्रास देणार. हे असं होतं का? हॅलो नमस्कार, मी ओंकार जाधव आणि भिजत घोंगडाच्या नव्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नागरिकशास्त्रामध्ये आपण सगळे असे विषय चर्चेला आणतो जे आपल्याला नागरिक म्हणून समाजात वावरताना खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यातल्या त्यात भिजत घोंगडमध्ये अशा सगळ्या विषयांवरती चर्चा करतो ज्याबाबत आपण समाज म्हणून, आपण माणसं म्हणून ते विषय भिजत घोंगडं घातलंय त्यातलाच सगळ्यात आवडता, आपल्या सगळ्याच लोकांचा चघळण्याचा आवडता विषय तो म्हणजे भ्रष्टाचार. आपण कायम राजकारण्यांकडे बघतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की कसे भ्रष्ट राजकारणी आहेत ना, आणि निवडणूक आली की आपण त्याच राजकारण्यांना निवडून देतो. आपण कुठल्याही सरकारी कार्यालयात गेलो तर आपल्याला माहिती असतं की इथे आपल्याला टेबलाखालनं पैसे सरकवणं हे काही लिगल नाही आहे, पण तरी त्याच्याशिवाय काही काम होणार नाही हे आपण गृहीत धरतो आणि आपणच त्यांना स्वतःहून विचारतो की साहेब किती द्यायचे तुमचे. ही जी आपली मानसिकता तयार होते ती का तयार होते, याला कुठे काही अंत आहे का, यातनं काही घडेल का, ह्या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. नेमकं भ्रष्टाचार का होतो, तो थांबवता येऊ शकतो का, नागरिक म्हणून आपण कुठे चुकतो, ते बदलता येऊ शकतं का, की आपण या परिस्थितीत अडकलेलो आहोत आणि आता हे असंच चालू राहणार आहे म्हणून आपणही त्यात सहभाग नोंदवावा, इथपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत. तर या सगळ्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत संदीप सावंत सर, जे यशोदामध्ये ट्रेनरसुद्धा आहेत, स्वतः मेंटल हेल्थचे काउन्सिलिंग्स करतात. याच्या आधीसुद्धा आपण सरांसोबत एक एपिसोड केला होता. तर आज आपण या विषयाचा उहापोह करणार. तर स्वागत आहे सर. नमस्कार, थँक्यू. जसं मी सुरुवातीला म्हटलं, आपल्या सगळ्यांचा समाज म्हणून, नागरिक म्हणून सगळ्यात आवडता चघळण्याचा विषय म्हणजे भ्रष्टाचार. मला सुरुवात खरं तर इथपासून करायची आहे की का होतो भ्रष्टाचार. म्हणजे जी कुठली माणसं आपण बघतो, जे कुठल्या हुद्द्यावरती ती असतात, त्यांना त्यांचा एक रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली असते आणि त्याच्यासाठी त्यांना पगार मिळतो. आपण त्यांच्याकडे तेच काम करायला घेऊन जातो. मग वरती काहीतरी पैसे, मग कोणाची तरी ओळख, मग कोणाचा तरी फोन, या सगळ्याची गरजच का पडते. त्याच्यामुळे हा पहिलाच प्रश्न खरं तर हा आहे की का होतोच का भ्रष्टाचार. भ्रष्टाचार आपण आपले सोयी विकत घेण्याकरता करतो. मला एखादी गोष्ट जर करून घ्यायची असेल आणि ती मला माझ्या वेळेत करून घ्यायची असेल तर अशा वेळेस पण आपण 2 पैसे जास्त देऊन आजच्या आज ते संपवून टाकूया, सहज करूया. मला 4 चक्रा मारायला वेळ नाही, माझी इच्छा नाही, हा एक प्रकार याच्यापासून तो सुरू झाला आणि तो इथपर्यंत येऊन थांबला की आता तुम्हाला वरनं पैसे देणे हा
कंपल्शन होऊन गेलेलं आहे. सो दॅट इज बिकम आवर हॅबिट. ते कदाचित आपल्या समाजाच्या संस्कारांमधून येऊन गेलेलं आहे की तुम्हाला 2 पैसे जास्त वरून द्यायचे आणि सहज मित्र पण बोलतात ना, दे ना 2 पैसे जास्त, तुझ्याकडे काय कमी आहे, काय फरक पडतो, 4 चक्रा मारण्यापेक्षा हे देऊन टाका. इथपासून हा इथपर्यंत आलेला आहे की आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जे काही विहित फी आहे त्याच्यापेक्षा वरनं पैसे देण्याची तुमची माझी भारताच्या एकंदरीत संस्कारांमध्ये ती येऊन गेली आहे. इथपर्यंतचा हा प्रवास झाला. का झाला आणि याची सुरुवात कशी झाली असावी किंवा हे इथपर्यंत आलं तर एकेकाळी आपला देश प्रचंड महान देश म्हणवला जायचा. म्हणजे अगदी इथपर्यंत म्हटलं गेलं आहे की या देशामध्ये शब्दाला प्राणापेक्षा अनन्यसाधारण महत्त्व होतं. प्रतिष्ठेला महत्त्व होतं की एखादा शब्द तुम्हाला मेंटेन करायचा असेल आणि त्याच्याकरता तुम्ही जीवाचीही पर्वा करायची नाही, या प्रकारचा संस्कार भारतामध्ये आणि भारताच्या क्रोमोझोममध्ये एकेकाळी होता. जसं ते गाणं आहे की सुनो तो गंगा ये क्या सुनाए कि तेरे तट पर वो लोग आए जिन्होंने ऐसे नियम बनाए कि प्राण जाए पर वचन न जाए. ही आपली ओरिजिनल संस्कृती आहे. त्या संस्कृतीला कुठेतरी धक्का पोचला आणि सहज म्हणून खोटं बोलता येतं आणि त्या खोटं बोलण्याचा काहीही परिणाम होत नाहीत आणि त्याच्यामुळे समोरच्याचं किती जरी नुकसान झालं तरी मला त्याची काही पर्वा नाही. इथपर्यंत मी आपल्या वातावरणात बदल झालेला बघतोय. मग आता का झाला असावा? भ्रष्टाचाराला किंवा पैशाला अनन्यसाधारण किंमत प्राप्त झाली. एकेकाळी मला आठवतं माझे वडील नेहमी मला सांगायचे की तुम्ही इमानदारीला प्रतिष्ठा देणं बंद केलं. सर्वसामान्य एखादा इमानदार माणूस असेल तर त्याला प्रस्त म्हणायचे, त्याला समाजामध्ये अनन्यसाधारण किंमत असायची आणि त्याचं कुटुंब त्या अभिमानाने जगायचं की आम्ही इमानदारीने जगणारी माणसं आहोत. हे हरवलं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे तोच चांगला माणूस. किंबहुना तुमच्या माझ्या सोसायटीमध्ये त्याला काही जमत नाही. काही जमत नाही म्हणजे काय, तर त्याला पैसे कमवता येत नाही. पैसे कसे कमवायचे? चोरून करायचे, लुबाडून करायचे, याला बोच करून करायचे, त्याला बोच करून करायचे, कसेही करायचे पण पैसे कमवायचे. आणि तुम्ही फॉर्च्युनरमधनं फिरायचं आणि तुमची प्रतिष्ठा कशावर आहे? तर तुम्ही कुठली गाडी वापरता याच्यावर तुमची प्रतिष्ठा आहे. एखादा नगरसेवक प्रतिष्ठित म्हणवला जातो. पुढे 2 स्कॉर्पिओ असतात, मागे 2 स्कॉर्पिओ असतात, मध्ये हा फॉर्च्युनरमध्ये चालतो. हा प्रतिष्ठित. याच्या पैशाचा सोर्स आपण कधी बघितला नाही. आपण कधी म्हटलं नाही की तुझा पैसा 2 नंबरचा आहे, तू लोकांना ओरबडून घेतला. तुम्ही गणपती मंडळाचं सत्यनारायणाची पूजा घालायचं ठरवलं, एका इमानदार मास्तरला नाही बोलवणार तुम्ही एका सो कॉल्ड तुमचं प्रतिष्ठित नगरसेवकाला बोलवाल. मांडवात बघणाऱ्या प्रत्येक पोराला ते एक संस्कार होईल की पैसे कमवल्याने या समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळते. कसेही कमवा. इमानदार राहणाऱ्या माणसाला आजकालचा समाज बावळट म्हणतो. त्याला काही जमत नाही. म्हणजे काय जमत नाही? तर तो गब्बर सिंगचा कालिया नाही आहे. त्याला हप्ते गोळा करता येत नाही. राजकारणामधनं असे पोरं तडीपार होऊन गेले. इमानदारी बाहेर काढून टाकली. आणि कसाही असो त्याच्याकडे पैसा असला पाहिजे आणि त्याने त्याचे पंटर सांभाळले पाहिजे आणि त्या पंटरांच्या माध्यमातून त्याने ते हप्ते गोळा करले पाहिजे आणि तो श्रीमंत असला पाहिजे. मग तू कुठल्याही शासकीय अधिकारी असेल तर तुला चांगल्या ठिकाणी बदली करून घ्यायची असेल तर तुला पैसा लागतो. आता हे काही कुठे लिहिलेलं नाही पण हे समाजामध्ये आहे. ते दिसतं क्लिअर कट की तुम्हाला जर गडचिरोलीला जायचं नसेल तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांकडे ते काही असेल ते त्यांचे संस्कार करायचे आणि तुम्ही ती पद विकत घ्यायची. पदं विकले जातात, याचा लिलाव होतो वगैरे वगैरे. हे सगळं विविध माध्यमातून आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. याच्यात काही आणि त्याच्यात काही गैर आहे आणि हे तुमच्या माझ्या भारताच्या संस्कारांच्या विरोधात आहे. ही भावना डायरेक्ट लुप्त होऊन गेलेली आहे. हे भयानक आहे. हे डेंजरस आहे असं मला मनापासून वाटतं.
आणि आपण जे काही प्रयत्न करतोय तुझ्या सकट, जे काही सोशल मीडियामध्ये अवेअरनेस चालू आहे, त्यांनी हा आत्मा परत पवित्र व्हावा याच्याकरता काहीतरी स्टेप्स घ्यायला सुरुवात केली पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. आपण आता भ्रष्टाचाराबद्दल बोलतोच आहे, तर जो आपल्याला वर्करवी जो भ्रष्टाचार दिसतो, म्हणजे आपल्याला दिसत तर नाहीच तो, पण माहिती असतो की इथे एक्झिस्ट करतो. म्हणजे ते मांजरांसारखं आहे, की डोळे बंद करून ते मांजर दूध पित आहे आणि मांजराला वाटतं ते डोळे त्याचे बंद आहेत म्हणून आपल्याला काहीच दिसत नाही आहे. जो आपल्याला वर्करवी भ्रष्टाचार माहीत आहे तो काय मोठ्या कार्यालयांमध्ये होतो, जिथे व्यवहार होतात काहीतरी, तिथनं टेबलाखाली पैसे सरकवले जातात. पोलिसांनी गाडी अडवली की तुझं चलान किती आहे बाबा, 1000 रुपये घ्या ना साहेब, 200 रुपये पासून आपण सरसकट सगळीकडे बघतो. नेमका हा भ्रष्टाचार आपल्याला माहिती आहे किंवा आपल्याला अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त खोल रुजलाय का? हो, मला असं वाटतं अगदी मुळापर्यंत पोचला आहे. भावाभावापर्यंत, आई मुलाच्या नात्यापर्यंत आणि बाप पोराच्या नात्यापर्यंत हा पोचलेला आहे. आता नात्यापर्यंत आलाय. हो, म्हणजे अगदी क्रोमोझोमपर्यंत धक्का लागेपर्यंत हा पोचलेला आहे. असं एकंदरीतच आपल्याला जेव्हा समाजाकडे आपण डोळे उघडे करून बघतो तर तेव्हा भ्रष्ट आचार इज नॉट अबाउट ओनली मनी. इट इज डेफिनेटली अबाउट मनी, बट इट इज नॉट ओनली अबाउट मनी. माझं जे वागणूक आहे ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया, लुकिंग ॲट द सिस्टीम ऑफ द इंडिया, जर कुठे काही चुकीचं होत असेल आणि त्याच्याकडे जर मी दुर्लक्ष करत असेल तर भारताचा नागरिक म्हणून हा पण माझा भ्रष्टाचार आहे. की जसं नरोवा कुंजरोवा नावाचं एक फेमस आहे की मला माहिती नाही, माझ्यासमोर झालं नाही, पण मग तुमच्या डोळ्यांनी दिसत असून जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता आहात म्हणजे तुम्ही याला दुजोराच देतात आणि तो व्हावा याच्याकरता खतपाणी घालता आहात. इथपासून तो इथपर्यंत पोचलेला आहे की मला त्याचं काय घेणं देणं, मला त्याचा काय फरक पडतो. आणि नंतर मग जेव्हा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात, कधी कधी भ्रष्टाचार इज बाय डिझाईन. तो डिझाईननेच झालेला असतो. म्हणजे त्याच्या डिझाईनमध्येच असतं की तुम्हाला आता समजा इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचे दंड लागलेले आहेत, 2000 रुपये, हेल्मेटने घेतले 1000 रुपये. मग तो एखाद्या वेळेस इंटेन्शनली नाही करत तो गुन्हा, त्याच्याकडनं होऊन जातो. मग होऊन गेला तरी पण तुला 10,000 रुपये द्यावेच लागणार. मग अशा वेळेस बाय डिझाईन तुम्ही 200 रुपयाचा भ्रष्टाचार करता. दिस इज भ्रष्टाचार बाय डिझाईन. सो इट डज नॉट स्टे इन युअर विल. तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या विलवर नाही येते, तर त्या डिझाईनमध्ये बाय कंपल्शन आलेलं आहे ते की तुम्हाला शासकीय कार्यालयामध्ये 4दा चक्रा मारायला लावणार, तुम्हाला रखडणार आणि शेवटी कधीतरी तुम्हाला 10 दिवसाने सांगणार की इथे हा कागद नव्हता, आता परत ये. हे खूप करून झाल्यानंतर आता लोक कदाचित शहाणे झाले आणि लोकांना असं वाटतं की 1000 रुपयाच्या ऐवजी 2000 रुपये खर्च करून टाका आणि माझं पुढचे कष्ट वाचवा. दिस इज ऑल्सो बाय डिझाईन. अँड मोस्ट ऑफ द पीपल हू आर अ कॉमन मॅन, they promote corruption or they do corruption by compulsion, not by will. विलने कधी हे झालेलं नाही आत्तापर्यंत, पण ते बाय डिफॉल्ट कंपल्शननेच झालेलं आहे. जे आता एक उदाहरण आहे, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या तुमच्या गुटख्याच्या पुड्या बंदी आहे, शासनाने त्याच्यावर बंदी आणलेली आहे. मग गुटखा मिळत नाही का? तर वेगवेगळ्या पोलीस परेड ग्राउंडमध्ये पण मला गुटख्याच्या पुड्या सापडल्या. पोलीस परेड ग्राउंडमध्ये गुटख्याच्या पुड्या आहेत म्हणजे गुटखा विकला जातो, पण तो पानटपरीवर मिळतो आणि सर्रास तो विकला जातो. आणि त्या पानटपरीवाल्याला तो गुटखा ठेवण्याबद्दल आता ते पोलीस स्टेशनला माहिती नाही की तिथे पानटपरीवर गुटखा विकला जातो. मग हळूच हलक्या आवाजात जर त्या पानटपरीवाल्याला विचारलं तर तो म्हणतो काय नाही, एक अमाऊंट असते, तेवढी पोलिसांना दिली की मग ते ठेवता येतं. दिस इज बाय डिझाईन. जर तो विकलाच जात असेल तर तुम्ही ओपन करून टाका आणि त्याचा एक्साईज तरी घ्या. म्हणजे किमान एखादी बोगस पुडी जरी एखादी विकली असेल तर त्याच्या अगेन्स्ट ग्रीवन्स तरी मला करता येईल ना.
तर दिस इज बाय कंपल्शन अँड दिस इज बाय डिझाईन ऑल्सो. तर हे जी बाय डिझाईन आहे याच्या विरोधात तुमचा आणि माझा भारताचा नागरिक मूक बधिरासारखा बघतोय, हे थोडंसं डेंजरस आहे. तुम्ही आता जे म्हटलं की तो भ्रष्टाचार तो बाय डिझाईन आहे. माझाच स्वतःचा उदाहरण सांगतो. मला 3 महिन्यांपूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं होतं. मी म्हटलं की काही एजंटची गरज नाही आहे, माझ्याकडे लर्निंग लायसन्स मी ऑनलाईन काढलेलं आहे. मी स्वतः अपॉइंटमेंट बुक केली, सगळे कागद घेतले. मी ड्रायव्हिंग टेस्ट द्यायला अपॉइंटमेंट घेऊन त्या दिवशी गेलो. वेळेच्या 15 मिनटं आधी गेलो. अर्ज सबमिट करताना मी जसा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये एंटर केलं, जवळपास एक 10 ते 12 वेगवेगळ्या लोकांनी मला विचारलं, तुमचा एजंट कुठे आहे, तुमचा एजंट कुठे आहे, तुमचा एजंट कुठे आहे. माझ्याकडे एजंट नव्हता. शेवटी मी ज्यावेळेस ते डॉक्युमेंट सबमिट करायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं काहीतरी यात एक कागद तुमचा नाही आहे. म्हटलं ठीक आहे. मी तसं एक 10 मिनटं तोपर्यंत होती मला. त्यांना विचारलं की तुमच्याचकडे ही प्रिंट काढून मिळेल का. तर तिकडे सोय पण होती प्रिंट काढून मिळण्याची. जसं मी तिकडे गेलो ते म्हटले की नाही, हे एजंटच काम करतो, आमची लंचची वेळ झालेली आहे आणि एजंटकडनं घ्या, असं म्हणून त्यांनी बंद करून टाकलं. आणि माझं त्या लायसन्सचं काम त्यावेळेस झालंच नाही. ज्यावेळेस असे काही अनुभव आपल्या गाठीशी असतात, आणि हा माझा एक अनुभव बाजूला तो पकडला तरी जवळपास आपल्या सगळ्यांचे या वेगवेगळ्या प्रकारचे असे सगळे अनुभव आहेत. आपण बाहेर पडल्यानंतर माझ्यासोबत मला पैसे द्यावे लागणार आहेत. अख्खीच्या अख्खी सिस्टीमच आणि सगळ्या पद्धतीची लोक माझ्याकडनं त्यांच्या कामाव्यतिरिक्तचे एक्स्ट्रा पैसे लाटायला बसलेलेच आहेत. त्यांना काहीतरी माझ्याकडे हवंच आहे माझ्याकडनं. असाच जर मला सिस्टीमबद्दलचा विश्वास असेल, मला काम अनुभव असेल, अनुभवापेक्षा विश्वास आहे, हा अनफॉर्च्युनेट आहे, दुर्दैवी आहे, पण सिस्टीमबद्दलचा असाच विश्वास आहे. आपल्याला आनंद होतो की काम वेळेत झालं, आपल्याला आनंद होतो की अरे बापरे पैसे नाही लागले. याचा अर्थ माझ्या मेंटॅलिटीमध्ये हेच आहे की त्यांनी माझ्याकडनं पैसे घेणे आणि आता नाही लागले म्हणजे मी वाचलो. तर ज्यावेळेस इतका तो स्ट्रॉंग विश्वास आणि अनुभव पाठीशी असताना मग गोष्टी खरंच बदलतील का याच्यावरचाच शंका वाटायला लागते की मग बदलतील का, आणि मग मी एकट्याने अर्ज करून काय होईल, मग मी एकट्याने तक्रार करून काय होईल. पण आता ज्यांच्याकडे तक्रार केली तर मग त्यांच्याकडे तरी काय होईल, ते पण आणखीन पैसे मागतील का. आपण हेही केसेस ऐकतो की काय कोणीतरी एक अधिकारी असतो जो प्रामाणिक असतो आणि मग तो पैसे खात नाही म्हणून त्याची बदली होऊन जाते. म्हणजे अधिकाऱ्यांची पण जर बदली होत असेल तर माझ्या कागदाला काय किंमत, असे प्रश्न नागरिक म्हणून पडतात. त्याचं काय करायचं. मला हे 100% पटतंय की आता इथपर्यंत जर आपण आलेलो आहे तर एका रात्रीतनं हे काही बदलणार नाही. कारण हा जो भ्रष्टाचार पोचला गेलेला आहे हा एका रात्रीतनं नाही पोचला गेला आणि त्याच्यामुळे हा एका रात्रीतनं जाणार पण नाही. आता तुम्हाला मला भारतीय नागरिक म्हणून एकंदरीतच अवेअरनेस क्रिएट करण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या ज्या काही प्लॅटफॉर्म्स तुम्हाला मला अवेलेबल आहे त्याच्या विरोधात कमीत कमी हे जे संस्कार झालेले आहेत की अरे नाही हे तर होतच राहील, हे तर होतच राहील, याच्या विरोधात कुठेतरी उभं राहून पाठीचा कणा दाखवावा लागेल. मी हे म्हणत असताना मला असं नाही म्हणायचं आहे की सिस्टीमच्या विरोधात लढायचं आहे किंवा मोर्चे काढायचे आहे किंवा आरडाओरडा करायचा आहे किंवा भांडणं करायचे नाही. देर आर सर्टन स्मॉल टूल्स अवेलेबल ॲट एव्हरीवेअर. आता आपण बोलताना 2-3 ज्या गोष्टींबद्दल बोलतो, म्हणजे इमानदारी असेल तर ज्याला आपण मॉरल व्हॅल्यू, तुमचं मॉरल किती हाय आहे याच्यावरतूनच सगळ्या डिपेंड करतात. मला खरं तर हे तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल की मोरॅलिटी, व्हॅल्यूज आणि इंटिग्रिटी नेमक्या काय आहेत आणि त्या नागरिक म्हणून किती महत्त्वाच्या आहेत आपल्याला समाजात वावरताना पण. आणि जे कोणी अधिकारी बसले ते पण नागरिकच आहेत. तर ती नागरिकांची मोरॅलिटी, त्यांची व्हॅल्यूज आणि त्यांची इंटिग्रिटी काय आहे, आणि त्याच्यामुळे हे खरं तर आपण भ्रष्टाचार वगैरे सारख्या गोष्टी बघतो आणि त्याला अल्टिमेटली जाऊन बळी पडतो. मॉरल व्हॅल्यूज आणि इंटिग्रिटी याच्यावर एक उदाहरण मला आठवतं, आता माझ्या मनात आलं. एक गुरु होते आणि त्यांना शिष्य घ्यायचे होते. तर पहिला शिष्य आला, त्यांनी त्यांच्या हातात एक कबूतर दिलं आणि सांगितलं की कोणीही बघत नाही अशा ठिकाणी जाऊन या कबुतराचे पिसं 2 काढून आण. तर तो शिष्य गेला कुठतरी आडोशाला आणि त्याने ते बघितलं कोणी बघत नाही आहे आणि ते पिसं काढून त्याने घेऊन आला आणि ते गुरुजीच्या हातात दिले. गुरुजींनी विचारलं कोणी बघितलं का, तो म्हणे नाही. म्हणे ठीक आहे जा.
दुसरा आला, त्याच्या हातात त्याने दुसरं कबूतर दिलं की म्हणे याचे 2 पिसं काढून आण. तो म्हणे गुरुजी 1 रात्र लागेल. ते म्हणे चालेल जा. दुसऱ्या दिवशी आला, 2 पिसं हातात दिली. कोणी बघितलं का नाही म्हणे खूप रात्री अंधारात जंगला साईडला गेलो होतो, किर्रा अंधार होता, मलाच माझं काही दिसत नव्हतं, त्याच्यामुळे कोणालाच ते दिसलं नाही. त्यामुळे कोणाला बघायचं काही संबंध नाही, त्याच्यामुळे कोणीच बघितलं नाही. ठीक आहे. तिसरा शिष्य आला, हातात कबूतर दिलं, 2 पिसं काढून आण. तो 3 दिवसाने आला आणि त्याने ते कबूतर जसंच तसं परत दिलं आणि गुरुला सांगितलं की कोणीच बघत नव्हतं, असं कधीच झालं नाही. मी तर होतोच, मला तर माहितीच आहे हे चुकीचं आहे, असं कधी होणार नाही. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मला माहिती आहे आणि मी बघतो आहे आणि म्हणून मी ते करणार नाही. दिस इज इंटिग्रिटी. कोणी बघत नाही म्हणून मी चोरी करतो, हा एक भाग आहे की मी सापडणार नाही. तुमच्या माझ्या भारतामध्ये सध्या गुन्हा आणि शिक्षा याची व्याख्या काय आहे? जर मला कोर्टात हे सिद्ध करता आलं की हा गुन्हा मी केलेला नाही, तर तो गुन्हा नाही आणि ते मला पचवता येईल. या प्रकारची एक सिस्टीम आहे. दुसऱ्या प्रकारची सिस्टीम आहे की हा गुन्हा कधी सिस्टीममध्ये सिद्ध होणार नाही, या प्रकारे डिझाईन करून करायचा, पण शेवटी तर आहे पापच ना. मी ठरवलंय मी करणार नाही. दिस इज ऑल अबाउट इंटिग्रिटी, विच इज मिसिंग बाय नॉट अन इंडिव्हिज्युअल. हा तुमच्या माझा वैयक्तिक दोष नाही, हा तुमच्या माझ्या संस्कारामध्ये घडलेला बदल आहे. की तू जर इमानदारीने काम करणार असशील शासनामध्ये राहून, तर तुला साईड पोस्टिंग नावाची एक पोस्टिंग दिली जाईल. का? कारण की तू गब्बर सिंगचा कालिया नाही, तू त्याच्या गँगमध्ये नाही आणि तू आमच्या गँगमध्ये नसल्यामुळे तू निरुपयोगी आहेस आम्हाला एक्झिक्युटिव्हमध्ये, आणि म्हणून तुला साईड पोस्टिंग आम्ही देऊ आणि ती साईड पोस्टिंग तू घेण्याकरता तुला कदाचित आम्ही जास्त पगार देऊ, तुला कदाचित 1-1.5 पद वाढवून देऊ. तू जर PI असशील, पोलीस इन्स्पेक्टर असशील, तर तुला आम्ही अशा साईड पोस्टिंगला देऊ, तुला तिथे DYSPची पोझिशन मिळेल, पण तू आमच्या कामाचा नाही. यार हे संस्कार जर तुमच्या माझ्या भारताच्या गव्हर्नमेंटमध्ये आहेत, तर सर्वसामान्य माणसावर काय जबाबदारी टाकून चालणार आहे? तो बिचारा, ही इज अ टार्गेट. तो जो भ्रष्टाचार करतो आहे किंवा पैसे देतो आहे, तो बाय कंपल्शन आहे, तो बाय चॉईस नाही आहे. बाय चॉईस डिझाईनमध्येच आहे. आणि ही डिझाईन करणारे जे लोक आहेत यांच्या विरोधात तुमच्या माझ्या समाजामध्ये काहीच बोललं जाणार नसेल, तर मग हे असंच चालू राहील, वाढेल. आता वाढून कुठे जाईल याचा भरोसा नाही. सहज खोटं बोलणे, सहज कमिटमेंट्स देणे आणि ते कमिटमेंट तोडून टाकणे, समोरच्याचं किती जरी नुकसान झालं तरी चालेल, हे पाप मानलं गेलं होतं एकेकाळी, जे आजकाल पाप मानलं जात नाही. हे त्याचं बेसिक आणि खूप महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं, की माझी इंटिग्रिटीच मिसिंग आहे. आपण भ्रष्टाचाराबद्दल बोलताना प्रायमरीली आपण पैशांबद्दल बोलतो, म्हणजे कसं कुठल्या कामासाठी मागितले गेलेले पैसे. तर हा आपल्या एकूणच सिस्टीममध्ये जर काय भारताची सिस्टीम म्हणायला गेलं आपण, तर त्याच्यात काय काय स्वरूपात दिसतो? म्हणजे हा फक्त पैशांच्या स्वरूपात असतो की आणखीन काही वेगळ्या स्वरूपात पण हा भ्रष्टाचार एक्झिस्ट करतो? नाही, भ्रष्टाचार हा बहुतेक ठिकाणी फक्त पैसाच असं नसतं, तर काही कारणाने मी माझं पॉवर वापरेल आणि तुम्हाला कमी दाखवेल, हा पण आचार भ्रष्टाचारच आहे. असं जसं आपण मागच्या RTIच्या एपिसोडमध्ये पण बोललो होतो, तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार लोकांच्या सेवेकरता दिलेले आहेत, तुम्ही लोकांवर रुबाब करताय. दिस इज ऑल्सो नॉट अ राईट ॲक्ट. तर दॅट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज भ्रष्टाचार, की तुम्ही तिथे त्या कामाकरता बसलेले आहात, ते काम तुम्हाला इमानदारीने करायचं आहे, हा तुमचा आचार आहे, आणि तुम्ही ते इमानदारीने न करता त्याचा गैरवापर करता आहात, त्या अधिकाराचा गैरवापर करता आहात आणि ते वापर करून लोकांना कुठेतरी नाडता आहात, त्यांना त्रास देता आहात, आणि एकतर तुमचा बॉसनेस तिथे सिद्ध करतायत, तुमची काय वर्चस्व तिथे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. दॅट्स ऑल्सो भ्रष्टाचार. आणि ॲज अ सिटिझन्स आपण हे सगळंच्या सगळं बघतोय आणि याच्यावर काहीच करत नाही आहे. ही आपली मूकसंमती आहे आणि आपण म्हणून तो भ्रष्टाचार वाढतोय. हा पण नागरिक म्हणून तुमचा माझा भ्रष्टाचारच आहे.
सो इट्स नॉट अबाउट मनी, इट्स अबाउट नॉट फॉलोइंग द प्रिन्सिपल्स ऑल्सो, नॉट डुईंग युअर राईट ड्युटीज ऑल्सो. दॅट्स ऑल्सो भ्रष्टाचार. माझ्यामध्ये हा जास्त भयानक आहे पैशापेक्षा. पैसे तर काय मी कमवून घेतो किंवा माझ्याकडे असतील तर मी देतो किंवा नसतील तर मी देत नाही. पण मग एकंदरीतच ह्या भारताचा संस्कार चुकीचा होतोय आणि याच्याकडे मूकदर्शन जर का आपण बघत असू तर नागरिक म्हणून तुमचा माझा हा पण भ्रष्टाचारच आहे. याचाही विचार मी केला पाहिजे. जर मी कुठल्याही पद्धतीचा हा असा भ्रष्टाचार माझ्या आजूबाजूला पाहिला तर मी त्याच्याबाबत काय करू शकतो? म्हणजे मला कोणीतरी पोलीसवाला पैसे मागतो आहे किंवा मी पोलिसाला आता पैसे दिलेले आहेत किंवा काय कुठल्या तरी कार्यालयात गेलो आहे जिथे मला या कामासाठी उगाच चक्रा मारवल्या जात आहेत आणि मला अजूनही सांगत नाही आहेत की का माझा कागद तिकडे अडकला आहे, का माझी फाईल अजूनही त्या टेबलावरनं निघाली आहे पण या टेबलापर्यंत पोचलीच नाही आहे, ती मध्ये गेली कुठे जिथे टेबलही नाही आहे. तर अशा ज्यावेळेस गोष्टी होतात आणि मग माझ्याकडनं काहीतरी गोष्टी एक्सपेक्ट केल्या जातात त्यावेळेस मी काय करू शकतो सामान्य नागरिक म्हणून? सामान्य नागरिक म्हणून ॲट द लेवल ऑफ अवेअरनेस आपल्याला काही गोष्टींची माहिती असायलाच हवी की मी एखाद्या कार्यालयात अर्ज केल्यानंतर त्या अर्जाचा प्रवास कसा होतो, तो अर्ज कोण स्वीकारतो, स्वीकारल्यानंतर तो पुढच्या टेबलावर कुठल्या कारवाई करता जातो आणि तो कुठल्या टेबलावर कुठल्या कारवाई करता जातो याचा अभ्यास मी करावा थोडासा. आता सगळं सहजच व्हावं हे असं काही अपेक्षित नाही. तर आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर महाराष्ट्रामध्ये एक सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 आहे किंवा दप्तर दिरंगाईचा कायदा नावाचा कायदा आहे. त्याच्यात SOPs आहेत. शासनाच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स लागतात. एका टेबलावर एक अर्ज किती दिवस जास्तीत जास्त किती तास राहावा याच्याकरता काही डेकोरम आहेत. ते डेकोरम मला माहिती असले पाहिजेत. आता हे लोकांना माहिती नाही. प्रत्येक ऑफिसेसचे वेगवेगळे आहेत. हो, प्रत्येक ऑफिसेसचे वेगवेगळे आहेत. प्रत्येक अर्जाकरता वेगवेगळे आहेत. त्या अर्जाची कॅटेगरी आहे ABCD, अर्जंट आहे का कसं आहे त्याच्यानुसार. एकंदरीतच तो जो दप्तर दिरंगाईचा कायदा आहे तो असं म्हणतो की जास्तीत जास्त 48 आवर्सपर्यंत एका टेबलावर एक कागद असू शकतो, त्याच्याशिवाय तो असू शकत नाही. मग नागरिकाने त्याचा वापर करावा आणि शांततेत सांगावं की SOPsमध्ये याचं काय, तिथे जाऊ नये, तिथे भांडण करू नये वगैरे वगैरे. आज मी मागच्या वेळेस आपण जेव्हा चर्चा केली होती RTI बद्दल, तर एक RTI टाकून द्यावा की माझ्या ह्या अर्जाचं पुढे काय झालं, कोण जबाबदार होतं, याचा प्रवास कसा व्हावा असं तुमच्या SOPsमध्ये आहे. या प्रकारची भाषा जर तुम्ही वापरायला सुरुवात केली तर तुमची कामं सहज होत जातात आणि दॅट बिकम्स इझी. प्रत्येक ठिकाणी ग्रीव्हन्स मेथडॉलॉजी आहे. अच्छा, हां, आणि ती वापरली पाहिजे. ती आपण वापरत नाही. आता अगदी सोपं आहे की नाशिकमध्ये प्रत्येक रिक्षाच्या मागे लिहिलेलं आहे की मीटरप्रमाणेच चालणारी रिक्षा. एकही रिक्षा चालत नाही आणि तिथे नंबर दिलेला आहे RTOचा, एक 1800चा नंबर दिलेला आहे. किती लोकांनी अर्ज तिथे केला. सो वी आर नॉट युझिंग द सिस्टम. इफ वी आर नॉट युझिंग द सिस्टम अँड देन स्टील क्रिबिंग अबाउट द सिस्टम, याला काहीच अर्थ नाही. मग सजग नागरिक म्हणून किंवा रिस्पॉन्सिबल मालक म्हणून तुम्ही ती मेथडॉलॉजी वापरली पाहिजे. भांडण करायची गरज नाही, मारामाऱ्या करायची गरज नाही, आरडाओरडा करायची गरज नाही. शांततेत सिस्टीमला समजून घ्यायचं आणि सिस्टीमप्रमाणे आपल्याकडनं आपल्याला जे काही पाहिजे आहे ते मागण्याचा आग्रह ठेवायचा. बऱ्याचदा आपण ते विकत घेऊन टाकतो. ज्यांदा ने 500 रुपये जाते आहे तर जाने दो. मग ती सिस्टीम रिस्पॉन्सिबल कशी? ॲट द सेम टाईम जर शासकीय अधिकारी भ्रष्टाचार करतायत, ते जेवढे जबाबदार आहेत तेवढेच नागरिक पण जबाबदार आहेत ना. हो, पडू दे ना. मग ते कसं नाही होत, तुम्ही सिस्टीम समजून घ्या. तुम्ही शेवटी सुशिक्षित आहात ना, किंवा करूयात ना, किंवा अवेअरनेस करूया किंवा सजगता करूया आणि नाही भांडायचं, मारामाऱ्या नाही करायच्या, चिडायचं नाही. आपणच खराब केलेली आहे, हळूहळू आपणच रिपेअर करू या मानसिकतेत करावं लागेल ते. आता काय
भ्रष्टाचाराच्या एपिसोडला पण सर इतके पॉझिटिव्ह अप्रोच देतात, मला छान वाटतंय खरं तर. पण मग जर मला तक्रार करायची असेल या कुठल्याही प्रकरणाची, जो माझ्यासोबत जो काही इन्सिडेंट झाला आहे, जिथे मला गरजेपेक्षा जास्त पैसे द्यावे लागत आहेत किंवा माझ्याकडून पैशांची मागणी झाली आहे, कारण बऱ्याचदा पैशांच्या स्वरूपात या पद्धतीच्या मागणी होतात भ्रष्टाचारांच्या, तर कुठे तक्रार करू शकतो, त्या बाबतीत काय होतं, त्याची प्रोसेस कशी असते? कारण बऱ्याचदा याचं होतं काय, म्हणजे आता मला माहिती आहे की आता कारण आपण यालाच प्रोसेस समजतो. प्रॉब्लेम हा होतो की मला हीच प्रोसेस वाटते. एखाद्या कार्यालयात गेल्यानंतर माझा कागद सरकला नाही की मग मला अच्छा हे इंडिकेट झालंय मला की अच्छा पैसे द्यावे लागतात का, ठीक आहे, मग मी हात पुढे करणार आणि पैसे देणार. पण इथे मी याच्या ऐवजी काय करू शकतो, म्हणजे ही प्रोसेस नसून मला जर तक्रार करायची असेल, मला जर याच्याबद्दलचा कन्सर्न रेज करायचा असेल, तर तो कुठे केला पाहिजे? ग्रीव्हन्स सेल प्रत्येक ठिकाणी आहे. त्याचा साहेब नावाचा एक प्रकार असतो. तो जो कोणी माणूस तुम्हाला या पद्धतीने वागणूक देतोय त्याला एक साहेब नावाचा प्रकार असतो. काय नाही मात्र साहेबाकडे जाऊन, हे जनरल मानसिकता आहे, माझा अनुभव वेगळा आहे. साहेबाचं काम काय आहे, तर साहेबाची काम म्हणण्यापेक्षा वृत्ती काय आहे की असलेल्या अधिनिष्ठ कर्मचाऱ्यांना रुबाब करणे आणि त्यांना झापणे आणि त्यांना झाडणे, त्याचा रुबाब मेंटेन करणे. हा रुबाब जर त्याला मेंटेन करायचा असेल तर त्याला वीकली मीटिंगमध्ये काही पॉईंट्स पाहिजे असतात त्या पर्टिक्युलर माणसाला झापायला. तुम्ही त्या साहेबाकडे तक्रार केल्यानंतर त्याला तो पॉईंट मिळतो आणि तो त्याच्या कनिष्ठाला त्या पॉईंटनुसार झापू शकतो आणि त्या कनिष्ठाला त्याचा फार आनंद होत नाही. म्हणजे मग तुम्हाला नाडण्याचा आनंद जो तो मिळतोय त्याला, तर त्याला अशी धमकी मिळाली की तुझ्या साहेबाकडे जाईल आणि तुझा साहेब तुला आनंदाने झापेल. तर तो म्हणतो की तू साहेबाकडे जाऊ नको, मी तुझं काम करून देतो, मी माझा रुबाब थोडासा बाजूला ठेवतो. हा अनुभव आहे. एक प्रायव्हेट बँक होती, तिचं लोनचं प्रकरण चालू होतं आणि तो जो लोनवाला पोरगा होता तो अननेसेसरी माझ्या मित्राला फिरवत होता आणि मी पण त्याच्याबरोबर अननेसेसरी रगडलो जात होतो. मी त्याला म्हटलं की त्याच्या वरिष्ठाला कंप्लेंट कर. तो म्हणे काही होत नाही. मी त्याला सांगितलं, अरे असं नसतं, मंडे मॉर्निंग किंवा मॉर्निंग मीटिंग नावाचा एक प्रकार असतो आणि त्या साहेबाला साहेबी दाखवण्याकरता त्याच्या कनिष्ठाला झापण्याकरता काहीतरी पॉईंट पाहिजे असतो. तू त्या पोराला जाऊन सांग की तू जर हे माझं व्यवस्थित केलं नाही आणि मला जर फिरवलं, तू 4 वाजता ये, 7 वाजता ये, 10 वाजता ये, असं जर सातत्य, तर मी तुझ्या साहेबाला भेटेल. तुझ्या साहेबाला भेटून तुझा नाही फायदा होणार, त्याचं नुकसान होऊ शकतं. हे त्याला माहिती आहे की मॉर्निंग मीटिंगमध्ये साहेब हा मुद्दा घेऊन मला रगडेल. मग तो म्हणतो नाही साहेब, बसा साहेब करून. आणि त्याने केलं. त्याने 15 मिनिटात तो कागद तयार करून त्याला दिला. 3 वाजता बोलवलं, तो म्हणे तयार नाही, थोड्या वेळाने. लोनचं प्रकरण होतं, लोन घेणारा बिचारा आता मजबूर असतो. 3 वाजता गेलो, बरं तो जसा रगडला गेला, मी रगडलो गेला त्याच्याबरोबर. ड्रायव्हर मी होतो, मी त्याला घेऊन जायचो, कारण 3 वाजता काय, नाही ते तयार नाही म्हणतो, 6 वाजता आहे. 6 वाजता परत गेलो, नाही ते तयार नाही म्हणून परत 7:30 वाजता आहे. मग 7:30 वाजता जेव्हा ये म्हणून मी त्याला सांगितलं. तो म्हणे असं काही नाही होत रे, हे प्रायव्हेट आहे. अरे म्हटलं प्रायव्हेटमध्ये जास्त मजा येते. त्या साहेबाला जाऊन फक्त धमकी, त्या पोराने धमकी दिली की मी तुझ्या साहेबाला सांगेल की तुम्हाला 3दा फिरवलं आणि हे चांगलं वागणूक नाही. तर त्याच्या लक्षात आलं की मॉर्निंग मीटिंगमध्ये साहेब या मुद्द्यावरनं माझ्या कलिग्स समोर माझी इज्जत घेणार आहे. त्याने 15 मिनिटात तो कागद त्याला छापून दिला. जसं यार त्यांना कायदा लागू आहे ना, जसा आपल्याला कायदा लागू आहे तसं त्यांना पण कायदा लागू आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत मी नेहमी म्हणतो की नागरिक म्हणून मला 35 कायदे लागू आहेत, पण शासकीय अधिकारी कर्मचारी म्हणून तुम्हाला 135 कायदे लागू आहेत. तुम्ही मला 35 ठिकाणी अडचणीत आणू शकतात, मी तुम्हाला 135 ठिकाणी अडचणीत आणू शकतो. त्याच्या वरिष्ठाने नाही ऐकलं, आता समजा तलाठ्याने नाही ऐकलं, तुम्ही मामलेदाराकडे जाता. मामलेदाराने नाही ऐकलं, तुम्ही डेप्युटी कलेक्टरकडे जाता. आता डेप्युटी कलेक्टरला मामलेदाराला रगडायला काहीतरी पॉईंट पाहिजे असतो. तुम्ही तो पॉईंट त्याला देणार आहात हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की तो म्हणतो वरिष्ठाकडे नको जाऊ, खालच्या खाली तुझं काम करून देतो. मग किमान या मानसिकतेतनं आपल्याला बिडायला, सो चिडायचं नाही, भांडायचं नाही, सिस्टीम काय आहे ती समजून घ्यायची. तो आपल्याला बूच मारू शकतो, तर याला बूच मारणारा कोण आहे याचा तपास करायचा आणि त्याच्यापर्यंत त्याला बूच देऊन यायचं. त्याने एकदा मारलं की त्याच्यानंतर तो माणूस आपल्याशी सरळ वागतो की नको, याला आपली लूप होल्स माहिती आहे. तसं तुमची माझ्या अडचणी तसे त्यांच्या पण जास्त अडचणी आहेत ना. माझं काम नाही होणार, अरे तो तर सस्पेंड होईल ना. ही मानसिकता का नाही ठेवत आपण की माझं तर काम नाही करणार, समजा नाही होणार माझं काम,
4 दिवसांनी होईल. पण हे जर सिद्ध झालं की तो असंविधानिक वागत होता तर त्याची कदाचित इन्क्रिमेंट बसायची किंवा त्याचे सस्पेन्शन यायची शक्यता आहे. ही मेसेज तुम्ही त्याच्यापर्यंत जेव्हा पोचवायला सुरुवात करतात तेव्हा तुम्हाला त्रास नाही होत त्याचा. ती मानसिकता असावीच लागेल. फक्त पीडितच आहे, आपण पीडितच आहे आणि आपला जन्मच पिडण्याकरता झालेला आहे वगैरे वगैरे असं नाही उपयोग होत. की अच्छा तू म्हणजे इट्स जस्ट अ गेम. त्याने बॉल टाकला तुम्ही कसा मारणार, मग त्याने गुगली टाकली मी आउट झालो, त्याने गुगली टाकली तर गुगलीला कसा टोलवायचा हे जर तुम्ही शिकल्याशिवाय तुम्हाला सचिन तेंडुलकर होता येणार नाही. सो देर आर पीपल हू आर ट्राईंग टू बोल्ड यू आउट. यू नीड टू बॅट स्ट्रॉंगली. आणि त्याच्याकरता मग आपल्याला आपलं कौशल्य, आपलं नॉलेज वाढावं लागेल, संगत चांगली ठेवावी लागेल, अशा लोकांशी सातत्याने संपर्क ठेवावा लागेल की जे आपल्याला त्याच्यातनं सोल्युशन्स देतात. मला सेल्स टॅक्समध्ये काम आहे, मग माझे संपर्क आहेत, मग सेल्स टॅक्सवाला कोणीतरी STO माझ्या ओळखीचा आहे, मी त्याला सांगतो की असं असं झालेलं आहे, मग मला काय करायचं ते दाखवतात ना मार्ग तिथून. माझा एक मित्र होता, तो एका मोठ्या बँकेत होता आणि ती बँक आहे ती जहागीरदारच बँक आहे. म्हणजे ती जवळजवळ ब्रिटिश सोडून गेलेले आहेत अशी बँक आहे ती, स्टेट बँक ऑफ इंडिया. ते तर बसलेलेच आहेत लोकांवर चिडण्याकरता. मी नेहमी काही गोष्टी अडल्या की मी त्याला फोन करायचो की असं असं प्रोसिजर आहे. तो मला फक्त 2 कोडवर्ड द्यायचे की एवढा कोडवर्ड त्याच्या कानाशी जाऊन सांग, तुझं काम लाईन सोडून करून देईल तो. आम्हालाही सांगा. ग्रीव्हन्स मेथोलॉजीज असतात. एक चेक होता माझ्या नॉन ब्रँचमध्ये मी टाकला. स्टेट बँक ऑफ इंडिया असं म्हणते की तुम्ही तुमचं खातं कुठेही असो, तुम्ही कुठल्याही बँकेतनं कुठल्याही ब्रँचमधनं सर्व्हिस घेऊ शकता. तर मी माझ्या घरच्या जवळच्या ब्रँचमध्ये तो चेक टाकला आणि तो आला नाही. 2-3 दिवसांनी मी तपास करायला गेलो तर त्यांनी पेन्सिलने नॉन होम ब्रँच म्हणून तो रिजेक्ट केलेला होता. आणि मी तिथे गेल्यानंतर त्याने मला सांगितलं की तुमची जिथे ब्रँच आहे तिथेच टाका. मग मी ते वरिष्ठ क्लर्क जे होते त्यांना विचारलं की तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचा आहात ना, म्हणजे ज्याचे रूल्स लागू आहेत तेच आहात ना तुम्ही, का तुम्ही काही वेगळे केंद्रशासित आहात? नाही म्हणे, आम्ही ती स्टेट बँक आहोत. मग तुमच्या स्टेट बँक असं म्हणते की कुठल्याही खात्यामध्ये बँक टाकलेलं चालतो असं म्हणतात, आता तुम्ही रिजेक्ट केला आहे. नाही म्हणे, मग आमच्याकडे लोड खूप आहे, असं खूप आहे, तसं खूप आहे. म्हटलं तुम्ही हे जे ते तोंडी बोलता आहात हे लेखी द्याल का? मग मी फोन काढला. हे टूल लक्षात ठेवायचं, तुमच्याकडे फोन असतो आजकाल, पटकन काढायचा, त्याला कॅमेरा चालू केला नाही केला, नुसता तो पटकन काढून त्याच्यासमोर ठेवायचा. तो सेट स्क्वेअरमध्ये येऊन जातो, स्क्वेअरमध्येच येतो तो. नाही, त्याला म्हटलं कसं आहे की आता हे जे आहे हे मी शूट करणार आणि माझ्याकडे एक चेअरमन डेस्कचा ईमेल ID आहे स्टेट बँकेचा. मी त्या ईमेल IDवर हा तुझा व्हिडिओ पाठवून देणार आणि या चेकचे फोटो पाठवून देणार. एवढं बोलून मी तिथून निघून आलो. मी घरी जात असताना मला 17 मिस कॉल आले. घरी जेव्हा मी लिफ्टमध्ये बघितले ते 17 मिस कॉल. शेवटी एक कॉल मी उचलला. तो म्हणे काहीही करा इथे या. म्हटलं येत नाही जा. तो म्हणे पाया पडतो, विनंती करतो, इथे या. चेअरमन डेस्कला नका टाकू, कारण की चेअरमन डेस्क आमच्या साहेबाची करेल आणि साहेब माझी करेल, त्याच्यापेक्षा 3 मिनिटात मी ते काम करून देतो. मी तिथे गेलो, लिटरली विदिन 3 मिनिट्स त्याने तो चेक टक 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 इन्वर्ट केला, टपकन एंटर केला आणि 4थ्या मिनिटाला मला SMS आला क्रेडिट बॅलन्सचा. यू शुड नो दिस एंड सिस्टम को समझो और सिस्टम की तरफ से अगर सिस्टम तुमको झुका रही है तो तुम झुकाओ सिस्टम को. पण एक भीती जी वाटते ना सर या सगळ्यामध्ये की मग तक्रार करणार, कारण हे फिल्ममध्ये तेच बघतो ना आपण, म्हणजे बॉलिवूड फिल्म्स अख्ख्या त्याच्याचवरती बनतात की एक कुणीतरी प्रामाणिक माणूस असतो आणि मग तो काहीतरी सिस्टीममधल्या कोणातरी विरुद्ध तक्रार करायला जातो, मग त्याची पोरगीच पळवून नेतात, मग त्याच्या घरावरच हल्ला होतो आणि मग त्याची फॅमिली गोतात येते. तर हे खरंच खऱ्या आयुष्यात घडतं का? कारण कुठल्याही गोष्टीची तक्रार करा किंवा कुठल्याही साहेबाला टोकायला जा म्हणजे काहीतरी तो आपल्या केसमध्ये प्रॉब्लेम आणणार किंवा तो माझ्यावरती काहीतरी मला काहीतरी त्रास देणार, हे असं होतं का? हो होतं. पण जसं ॲलोपॅथी आहे तसं आयुर्वेद पण आहे ना. आता आयुर्वेद पद्धतीने पण याला डील करता येईल ना. म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये जेव्हा आम्ही काही ते RTIचे ट्रेनिंग्स वगैरे घेत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की एक खूप मोठ्या गँगचं काहीतरी एक तो प्लॉट होता आणि त्या प्लॉटवर त्या गँगचं अतिक्रमण होतं. इंटरनॅशनल मोठी गँग, आता ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोण आहे तो.
तर त्याचा लगेच फोन येऊन जायचा आणि ते नगरपालिकेवाले परत जायचे असे. तर त्याच्यावर अतिक्रमण का नाही झालं, ह्याचं का नाही काढलं, असं ज्यांनी कुणी तपास केला त्यांच्या घरी लोक पोचून त्यांना गोड निरोप देऊन आले की आमच्याकडे टॅबलेट खाऊ घालणारे भरपूर आहेत, तू जर जास्त वचवच केली तर 2 पोरं पाठवून तुझ्या डोक्यात 2 टॅबलेट टाकून दे. मग अशा वेळेस काय करायचं म्हटलं बरोबर आहे ना. मग RTI त्यावेळेस काम नाही करणार, कारण की जो कोणी विसल ब्लोअर असेल त्याला डायरेक्ट धमकी येईल. आणि होते पण, कारण की करोडोचा व्यवहार असतो त्याच्यात. असं येड्यासारखं नाही करायचं. म्हणजे शोले चित्रपट बघायचा आणि गब्बर मै तुझे खा जाऊंगा ना, डायरेक्ट 25 टाकून समोर हा चालला एकटा आणि मारेल ना तो. असं नाही, तुझं कुटुंब उघडं पडेल ना, असं नाही करायचं. मी त्यांना सांगितलं की म्हटलं मला ते कंप्लीट प्रकरण द्या, आम्ही 150 अर्ज करू. 50 अर्ज गडचिरोलीमधनं करू, 50 अर्ज आमचे नंदुरबारमधनं येतील, 50 अर्ज सांगलीमधनं येतील, असे 150 अर्ज येतील. हा कुठे कुठे माणसं पाठवतो आपण बघूया. किती मोठा असो, 150 लोकांना, आणि ते सुद्धा विविध महाराष्ट्रातल्या पसरलेल्या 150 लोकांना हा कसा काय टॅबलेट देईल तो. मग म्हणून तर संघटनेची गरज असते ना. एकट्या माणसाने भिडू नये. संघटना म्हणून ते एक चांगली मुवमेंट उभी करावी. तर तुमच्या माझ्या तरुणांना काही काम नाही आहे, मग त्यांनी चांगली संघटना उभी करावी आणि संघटित होऊन हे करावं. जेव्हा तुम्ही फक्त संघटनेचा टी-शर्ट घालून तिथे जातात किंवा मंडळाचा टी-शर्ट घालून जातात, तेव्हा सांगून जातात की आत्ता जरी मी एकटा आलेलो आहे तरी संध्याकाळपर्यंत 150 लोकांचं मंडळ तुझ्या बोकांडी नाचेल, तू कोणावर किती दादागिरी करू शकतो. सो सिस्टीम हॅज टू बी. डाकूंची टोळीशी भिडायला तुमच्याकडे एक चांगली पोलिसांची टोळी पण असणं आवश्यक आहे. नाही तर एकटा ठाकूर त्या गब्बरच्या मागे गेला तर तो परत हात धुवायच्या लायकीचा राहत नाही. हे पण तिच्यातनं शिकण्यासारखं आहे. आणि त्याच्यामुळे गँग से भिडो तो सब लोक साथ में भिडो. पण चांगले लोक पण आहेत ना, जसे वाईट लोक आहेत तशी मग त्यांची पण संघटना आहे. अगदी ते मला तर खूप आश्चर्य वाटतं यार, 140 कोटी आपण आहोत आणि यंगेस्ट नेशन आपण आहोत. या यंगेस्ट नेशनला आणि या यंगेस्ट पोरांना डायरेक्शन द्यायची गरज आहे बॉस. हे वाई इकडे तिकडे झालेले आहेत ना, यांना मग यांच्या संघटना कधीतरी आपण तयार करण्याकरता प्रमोट करू, प्रोत्साहित करू आणि त्यांना या सिस्टीमच्या अगेन्स्ट हे करायला सांगू. एकट्या दुकट्यानं करायचं नाही. RTIमध्ये पण ज्यांनी एकटे दुकटे प्रयत्न केले ते सध्या शांतता आहे, RIPमध्ये आहेत. असं नाही करू. म्हणून ते प्रत्येक ठिकाणी आणि नॉट नेसेसरी की 98% तुम्हाला खूप आयुर्वेदिक मार्ग असतात ते करण्याचे. आता तुम्हाला तुमच्या नगरसेवकाविरोधात काही अवेअरनेस क्रिएट करायची आहे किंवा हे करायचे, तुम्ही नका करू ना. 3ऱ्या गावाच्या 4थ्या माणसांना तिथनं अर्ज फाटे करायला सांगा किंवा हे करायला सांगा. सो दॅट्स इंटेलिजंटली अँड व्हेरी क्लेव्हरली इट हॅज टू बी डन. आपण या भ्रष्टाचारासोबत डील करताना तुम्ही सुरुवातीला एक मेन्शन केलं होतं की काही टूल्स आपण देऊ शकतो. तर असे काही आपण टूल्स सांगू शकतो का की या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातनं टाळता येतील किंवा कुठल्याही गोष्टींना फेस करावा लागू नये किंवा यात आपली गोची होऊ नये, यासाठी असे काही टूल्स आपण देऊ शकतो का? आपण मागचा एपिसोड RTIवर केला होता. खूप पॉवरफुल टूल आहे. RTS नावाचं एक टूल आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रीव्हन्स मेथडॉलॉजीज आहेत. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात जर तुम्हाला काही करायचं असेल तर खूप शांततेने त्याच्या वरिष्ठ किंवा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जावं. IPS वगैरे जे अधिकारी आहेत ते मेजॉरिटी ऐकून घेणाऱ्यांपैकी आहेत. अशा ठिकाणी जर तुम्ही तिथे गेलात आणि फार आयुर्वेदिक पद्धतीने त्यांना समजून घेतलं, सांगितलं तर ते तिथनं तुमच्याकडे अवेलेबल असतं. तर लोक म्हणतात आम्हाला ऐकत नाही, हे करत नाही. पण मग कसं बोलायचं हे पण महत्त्वाचं आहे ना यार. तुमचं टोन, तुमचं पेस, तो संताप, सिस्टीममध्ये काहीतरी चूक आहे तर ती चूक तुम्ही तितक्या सहजतेने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जर पोहोचवली तर मेजॉरिटी ठिकाणी हे कामं होतात. जी नाही होत मग ती मात्र लोक आंदोलनांमधनं आपल्याला ॲड्रेस करावे लागतील. आणि जनतेची ताकद तर माहितीच आहे. तुम्ही 15 लोक जर एखाद्या कार्यालयात जाऊन बसलात आणि काहीही न बोलता तिथे बसून राहिला तरी त्यांच्यावर प्रेशर येतं. असंविधानिक काही करायचं नाही, कायद्याला बाधा पोचेल असं काही करायचं नाही. पण मग आम्ही शांततेने इथे आलेलो आहे आणि आम्ही इथे बसणार आहे.
आणि तुम्ही जर अर्धा पाऊण तास आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर आम्ही शर्ट काढून तिथे बसणार. तिथे मुन्नाभाईमध्ये होती त्याची एक झलक. तर वाय नॉट टेक समथिंग गुड आउट ऑफ दिस थिंग. सो संताप नाही, रागा नाही, पण शांततेने मार्ग काढत काढत आपल्याला तिथनं सोल्युशन्स मिळायची शक्यता असते. ऑलमोस्ट शेवटाकडे आलो. तर मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की भ्रष्टाचार हा पूर्ण नष्ट होऊ शकतो का? कारण का हे त्या जॉन लेननच्या गाण्यांमधलं इमॅजिन्ड वर्ल्ड आहे आणि आपण फक्त अपेक्षा करतोय की सगळंच या पद्धतीचं होतं आणि परत त्या पद्धतीचं होऊन जाईल, आणि एक अशी फार एक आयडियलिस्टिक अपेक्षा आहे आपली. काहीही होणार नाही, काहीतरी करावं लागेल, ते ऑटोमॅटिक होणार नाही, याचं मात्र तुम्हाला मला भान असलं पाहिजे. दॅट इज द फर्स्ट पॉईंट. 100% निर्मूलन होईल का? तर नाही. म्हणजे आमच्या RTI कायद्यामध्ये पण असं दिलेलं आहे की अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी ही निर्माण केल्याने भ्रष्टाचारावर आळा बसेल. तो एका मर्यादित स्वरूपात राहील, तो पूर्ण जाणार नाही. पण इतका जो आज भयानक वाढलेला आहे त्याच्यावर कंट्रोल येईल का? तर डेफिनेटली येईल, निश्चित येईल. तुमच्या माझ्या छोट्या मोठ्या ॲक्ट्सने येईल, छोट्या मोठ्या आग्रहाने येईल, आणि प्रत्येक माणसाच्या या आग्रहाने की नाही, म्हणजे आत्ता जरी मी हे करत असलो तरी हे मला पटत नाही आहे आणि याच्या पुढे मी हे होणार नाही, याच्याकरता काहीतरी प्रयत्न करेल. आणि हे जे तुमच्या माझ्या एकंदरीतच संस्कारांमध्ये ते चुकून आलेलं आहे किंवा तो होऊन गेलेला आहे की नाही, भ्रष्टाचार केल्याशिवाय काहीच काम होणार नाही, असं नव्हतं भारतामध्ये. आपण भारतामध्ये बऱ्याच काळ एक इमानदार आणि शब्दाला किंमत देणारा आणि कष्टाला प्रतिष्ठा देणारा किंवा इमानदारीला प्रतिष्ठा देणारा समाज आपण बघितलेला आहे, म्हणून हा तुमचा माझा त्रास आहे. तर ज्या काळी एकेकाळी होतं तर आता ते परत येईल. ते म्हणजे जसं मानलं जातं की एखादी गोष्ट असते, ती वाढते, ती राहते आणि ती जाते. तो बुद्धाचा अनित्याचा नियमच आहे की एखादी गोष्ट असते, ती निर्माण होते, ती वाढते, ती राहते आणि ती जाते. तर ते पण राहील आहे, वाढलं आहे आणि ते असताना जाईल. आपण त्याच्याकरता काय कारणीभूत असू शकतो? आणि मला शांततेने झोपण्याकरता मी माझे कर्तव्य म्हणून मी ॲज आय सेड आयुर्वेदिक पद्धतीने मी माझ्या एका मित्राचं उदाहरण देईल. तो रेल्वे स्टेशनवर गेला, तिथे रेल नव्हतं आणि त्यांनी नेहमीप्रमाणे सांगितलं की रेल नील आताही नाही हमारे पास. मग हा काही नाही, निघून आला असता घरी, पण काहीतरी करून जाईल मी आयुर्वेदिक पद्धतीने. तर तो एक अर्ज घेऊन गेला, लेखी अर्ज त्याने स्टेशन मास्तरला दिला की तुमच्या स्टेशनवर रेल नील नाही, वाटल्यास तर तुम्ही माझ्याबरोबर चला, आता तुमच्या प्लॅटफॉर्मवर रेल नील विकलं जात नाही. तो स्टेशन मास्टर ने त्याच्याकडे बघितलं, यार 3 साल हो गए मैं इधर बैठा हूँ, आज तक एक भी कंप्लेंट आई नहीं मेरे पास, तुम्ही मला लेखी कंप्लेंट दिली आहे. साहेब, माझं नाव त्यांना सांगायचं नाही, आपल्या RTIमध्ये असं आहे, पृथक्करण करून देता येतं की तुम्ही त्या वेंडरला सांगू शकता की तुझ्या विरोधात कंप्लेंट आलेली आहे, कुणी केली हे मी सांगणार नाही, असं जर तुम्ही स्पेशली इन्स्ट्रक्शन्स दिल्या तर तुमच्या घरात काही नाही. याने तो एवढं कंप्लेंट करून तो निघून आला आणि 2 आठवड्याने तो त्या स्टेशनवर गेला तेव्हा त्याला सर्रास रेल नीलच्या बाटल्या दिसल्या. त्याने कॉग्निजन्स घेतला आणि त्याने तिथनं ऑर्डर काढलं की लेखी कंप्लेंट आलेली आहे. आता याच्यात कुठे मारामाऱ्या होत्या, भांडणं होते, आयुर्वेदिक पद्धतीने झालं. असे नाही तर 60% तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने करताच येतात ना. आता एखादा रिक्षा मीटरने चालत नसेल तर तुम्ही त्या रिक्षाचा फोटो काढून तुम्ही त्या RTOच्या पोर्टलवर अपलोड करू शकतात. तो रिक्षावाला तुमच्या घरापर्यंत यायचं काही कारण नाही. आणि तुम्ही तसं त्यांना सांगू शकतात की हा जो फोटो मी पाठवलेला आहे तर माझं नाव कुठे देऊ नये, पण मग हे खरं आहे. तर नाही, नॉट खूप कमी केसेसमध्ये काही लोक तुमच्या घरापर्यंत येऊ शकतात, पण ते अगदी करोडोचं मॅटर असेल तर, किंवा खूप एखाद्या बलाढ्य डायरेक्ट तुम्ही गब्बर सिंगशीच भरतायत, मी जसं सांगितलं, तर अशा ठिकाणी नाही करू. अशा ठिकाणी मग ते एकत्र येऊन करावं, कारण की एक चेहरा नसावा, त्याच्या मागे 35, 40, 50 लोक असावे. मग आपल्याला ते ठरवावं लागेल प्रायोरिटीने की कुठली गोष्ट मी आयुर्वेदिक पद्धतीने तिथे विरोध करू शकतो, सिस्टीमला
चॅनलाइज करू शकतो आणि सिस्टीमकडनं ते करून घेऊ शकतो. आणि इथे माझा एकट्याचा चेहरा दिसणार आहे, हे डेंजरस आहे. मग अशा ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत, त्या संघटनांना काही योग्य दिशा, मुलांचे आहेत, मंडळं आहेत, गणपती मंडळं आहेत, हनुमान मंडळं आहेत, व्यायामशाळा आहेत, या सगळ्यांनी अशा वेळेस एकत्र यावं आणि त्या एका कॉजच्या अगेन्स्ट काहीतरी आवाज उठावा. याच्याकरता तुम्हाला मला अवेअरनेसच्या लेवलने प्रयत्न करावे लागतील. होईल ते आहेत पोरं काम करणारे. देशप्रेम अजून संपलं नाही ना, आहे ना कुठेतरी. त्या फक्त त्याला साथ घालणारं आणि त्याला एकत्र करणारी सिस्टीम जी आहे ती तुम्हाला मला करणं अपेक्षित आहे. ते आपण करत राहू. ज्या भोगा त्या भोगा. खूप खूप आभार सर, थँक्यू सो मच. म्हणजे परत तेच म्हणतोय, पण भ्रष्टाचाराचा एपिसोड एवढा होपफुल होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. पण तो जो एक होप त्यातनं मिळतो, त्यातनं, कारण बऱ्याचदा हे असं आजूबाजूला पाहिलं ना की असंच वाटतं की अरे गेलंच आहे, आता काही संपलंच आहे, आता ना हे असंच होणार आहे, सगळेजण पैसेच मागणार आहेत, मला सगळीकडे पैसे द्यायला लागणार आहेत आणि मग यात काही रामच राहिला नाही. तर ते खरं तर नाही आहे, हे तुमच्याशी बोलून खरं तर जाणवतंय की कुठून तरी सुरुवात होईल ती, आणि काही काही करत तरी ती चेन रिॲक्शन सारखं ते वाढेल. खूप खूप आभार सर, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला या विषयावरती आमच्यासोबत चर्चा केली. खूप खूप आभार. तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. मला वाटतं सगळ्यांनी पाहण्यासारखा एक एपिसोड आहे, कारण एक नागरिक म्हणून सुद्धा आपण समाजात वावरतानाचा जो चष्मा आहे ना, मला वाटतं तो त्या चष्म्यावर जी लागलेली धूळ आहे ती धूळ पुसल्यासारखं झालं आहे मला आत्ता. तर नक्की हा तुमच्या इतर फॅमिली ग्रुप्समध्ये, इतर ग्रुप्समध्ये पाठवा. त्यांच्याही चष्म्यावरची धूळ जरा साफ करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. खूप खूप आभार. धन्यवाद.